गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या व्हिडिओला. मित्रांनो, जर आपण काल US मार्केट पाहिलं तर काल रात्री US मार्केटमध्ये देखील आपल्याला फॉल पाहायला मिळालेला आहे, कारण काल रात्रीमध्ये बऱ्याचशा नवीन घडामोडी घडलेल्या आहेत स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमध्ये. तर मग चला ते जाणून घेऊयात. तर US मार्केट ऑलमोस्ट 1.5% आसपास डाऊन क्लोज झालेलं आहे, परंतु आता तिथले जे फ्युचर्स आहेत तर ते थोडेसे स्टेबल ट्रेड करत आहेत ग्रीनमध्ये, परंतु त्याला काही जास्त फार महत्त्व देता येणार नाही. आता तिथे मार्केट पडण्याचं कारण काय? तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे इराणचे जे नवीन सुप्रीम लीडर आहेत तर त्यांनी काल पहिल्यांदा स्टेटमेंट दिलेलं आहे. ते म्हणजे त्यांनी सांगितले की स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ हे बंदच राहणार आहे. ही अगेन पूर्ण जगाच्या दृष्टीनं एक निगेटिव्ह न्यूज होती आणि त्यामुळे जे ब्रेंट क्रूड आहे तर ते ऑलमोस्ट $102 पोहोचलेलं आहे. त्यामुळे आपण पाहू शकतो की जसं जसं ऑइल वाढत राहील तसं तसं ते जगातल्या सगळ्या स्टॉक मार्केटला खाली घेऊन जाण्याचं नक्कीच काम करेल. आता आपल्यासाठी तर हे सगळ्यात जास्त निगेटिव्ह आहे, कारण बाकीचे काही देश आहेत मोठमोठे, त्यांच्याकडे ॲटलिस्ट स्वतःचं काही प्रोडक्शन आहे, परंतु आपल्याकडे ते फार कमी आहे. आपण डेली यूजसाठी लागणाऱ्या टोटल ऑइलपैकी 80% ऑइल इम्पोर्ट करतो, कारण आपल्याकडे ऑइल मिळत नाही म्हणून. आता या सगळ्या गोष्टींमध्ये एक गोष्ट मात्र थोडीशी पॉझिटिव्ह आहे, ती म्हणजे अशी की अशी बातमी आलेली आहे की काल रात्री पंतप्रधान मोदींनी जे इराणचे प्रेसिडेंट आहेत तर त्यांच्यासोबत फोनवरती बोलणं केलेलं आहे आणि त्यामधनं असं कन्क्ल्युजन आलेलं आहे की भारतासाठी लागणारे जे काही ऑइल टँकर्स आहेत किंवा मग गॅसचे टँकर्स असतील तर हे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधनं रिलीज केले जातील. तर मग आता ही गोष्ट म्हणजे ऑफिशियली तरी अजून बाहेर आलेली नाही आहे, परंतु किती खरी किंवा किती खोटी तर हे आपल्याला मार्केट सुरू झाल्यानंतर कळेल. परंतु असं जर झालं असेल तर ती गोष्ट मार्केटसाठी पॉझिटिव्ह आहे. हां, आता ऑफिशियली अजून तरी कळालेलं नाही, परंतु मे बी 9 वाजेपर्यंत कळू शकतं. आता जर आपण ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या आणि FISDIचा डेटा जर पाहिला तर FISने अगेन 7,000 कोटींच्या आसपास सेलिंग केलं आहे, DISने ऑलमोस्ट तेवढंच बाईंग केलं आहे आणि ग्लोबली जे काही एशियन युरोपियन मार्केट्स आहेत तर तेही मोस्टली डाऊनच आहेत. मग या सगळ्या गोष्टी पाहता मार्केट गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की मार्केट साधारण 250 ते 200 पॉईंटच्या आसपास गॅप डाऊन ओपन करते, की ज्याला आपण म्हणू शकतो की अगेन मार्केट पुन्हा गॅप डाऊन ओपन होतं आहे. तर आता साहजिकच आहे की जगामध्ये एवढा किओस असताना, इन्फ्लेशन इन्क्रीज होण्याची पॉसिबिलिटी असताना आणि युद्ध थांबण्याचे कुठलेही चान्सेस दिसत नसताना या गोष्टी होणं खूप स्वाभाविक आहे. आता इराणने काय केलं आहे, इराणने पुन्हा आसपासच्या देशांवरचे हल्ले वाढवलेले आहेत आणि प्लस स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमध्ये त्यांना जे काही त्यांनी माइन्स वगैरे लावलेले आहेत त्यामुळे तिथनं ज्या काही शिप्स जात आहेत तर त्या शिप्सलासुद्धा धोका निर्माण झालेला आहे आणि प्लस त्यांनी जे काही ऑइल टँकर्स विरोधी पार्टीजचे आहेत, लाईक अमेरिकेचे असतील, काही युरोपचे असतील, तर त्यातले जे जे त्यांना सापडत आहेत ते पेटवून देतात. त्यामुळे ह्या पूर्ण परिस्थितीमध्ये जर आपण पाहिलं तर थोडीशी धोकादायक परिस्थिती निर्माण झाल्याचं चित्र आहे. यामध्ये जर आपण पाहिलं तर सौदी अरबमध्ये प्रोडक्शन कट करण्यात आलं आहे, ओमानमध्ये बंद झालं आहे, त्यानंतर इराकमध्ये असेल, त्यानंतर दुबईमध्ये असेल, तर बऱ्याचशा ठिकाणी प्रोडक्शन जे आहे तर ते पूर्णपणे डाऊन केलेलं आहे, हे लक्षात असू द्या. तर मग आता या सगळ्या गोष्टीचा इम्पॅक्ट तर होणारच आहे. जर आता आपण आपल्या मार्केटकडे पाहिलं तर कालही आपल्या मार्केटमध्ये आपल्याला एक साधारण 200-250 पॉईंटच्या आसपासचा फॉल पाहायला मिळाला आणि आजही आपल्याला मार्केट गॅप डाऊन ओपन करताना दिसतंय. कुठल्याही प्रकारची पॉझिटिव्ह गोष्ट मार्केटमध्ये नाही आहे, त्यामुळे मार्केट कुठे सपोर्ट घेईल ते सांगता येणं थोडंसं अवघड आहे. परंतु हीच अपॉर्च्युनिटी असते ज्यांना शेअर्स स्वस्तामध्ये खरेदी करायचे असतात, तर ती हीच अपॉर्च्युनिटी आहे. हळूहळू शेअर्स जे आहेत तर ते चांगल्या रेटला मिळायला सुरुवात झालेली आहे. ज्यांना ज्यांना इंटरेस्ट आहे तर त्यांनी नक्कीच जे काही सिलेक्ट केलेले स्टॉक आहेत तर त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट नक्कीच करावं. आता जर आपण पाहिलं तर जे काही ओपन इंटरेस्ट आहे तर त्या हिशोबाने जर पाहिलं तर 23,500ला खूप जास्त पुट रायटिंग आहे. तर 23,500 जर ब्रेक झाला तर 23,300पर्यंत खाली जाण्याची पॉसिबिलिटी नाकारता येत नाही. आणि जसजसं मार्केटमध्ये एखादा बाउन्स बॅक येतो टेक्निकली तर तिथे PCR थोडासा इम्प्रूव्ह झाला की लगेचच आपल्याला त्याच्यामध्ये मार्केटमध्ये सेलिंग पाहायला मिळतं.
म्हणजेच काय, सध्या मार्केट हे सेल ऑन राईज आहे, बाय ऑन डिप बिलकुल नाही आहे. परंतु जे लाँग टर्म इन्व्हेस्टर आहेत किंवा आपण काय म्हणतो स्विंग ट्रेडर्स आहेत, तर त्यांच्यासाठी ही एक अपॉर्च्युनिटी आहे असं आपण म्हणू शकतो. या दरम्यान स्टॉक स्पेसिफिक ॲक्शन जी आहे तर ती चालू राहील. जे स्टॉक ऑलरेडी खूप ओव्हरसोल्ड झोनमध्ये गेलेले आहेत त्यामध्ये व्हॅल्यू बाईंग आपल्याला पाहायला मिळते. जसं की जिओ फायनान्स एवढे दिवस पडत होता, परंतु आता मार्केट एवढं खाली जातं आहे तर जिओ फायनान्सवर जातं. म्हणजे ह्या अशा गोष्टी मार्केटमध्ये होत राहतात. तर पाहूयात की आज मार्केट ओपन तर गॅप डाऊन होतं, परंतु क्लोज कुठे होतं त्याला खूप जास्त महत्त्व राहणार आहे. जसा जसा एक एक सपोर्ट ब्रेक होत जातं त्याप्रमाणे मार्केट अजून ओव्हरसोल्ड झोनमध्ये जात जाते. आता US मार्केट जे आहे तर ते आत्ताशी पडायला सुरुवात झालेली आहे. तर मग पाहूयात की नक्की काय होतं ते. तर होप सो युद्ध लवकरात लवकर थांबावं हीच आपली अपेक्षा आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.